जनसेवा या आयुर्वेदामध्ये आपलं स्वागत आहे. आजार कोणताही असू द्या, एक वेळ जरूर जनसेवा आयुर्वेदामध्ये या. कॅन्सर वाले पेशंट असेल किंवा शुगर, BP, ॲलर्जी, ॲसिडिटी, लकवा, फिट, छातीमध्ये दुखणे, दमा येणे, घाम येणे, केस तुटणे, डोळ्याच्या समस्या, त्याच्यामध्ये पाणी येणे, डोळे गुदगुद करणे किंवा चिपड येणे, अनेक प्रकारचे जे डोळ्याच्या समस्या असेल ते, गॅसेसमध्ये पोटामध्ये जर ॲसिडिटी, ॲलर्जी, वेगवेगळ्या समस्या, पोट पचन नाही होत किंवा ह्या डायजेशन सिस्टम प्रॉब्लेम, संडास बरोबर येत नंतर लघवी नाही येत असेल, टाच दुखत असेल किंवा हाडं दुखत असेल किंवा गुडघे, युरिक ॲसिड प्रमाण, इतर कोणतेही आजार जरी असेल, सर्व जनतेला सांगायचं व्हिडिओच्या माध्यमातून एकच की MS MD वरचा कोणता जरी असेल, किती महान जरी रत्न जरी असेल, त्याच्याजवळ डिग्री आहे, परंतु औषधी हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. औषधी आपण कोणतं घ्यायलो आणि इथं नैसर्गिक प्रमाणे इलाज आहे, जेणेकरून ऑपरेशन न करता इथे इलाज आहे. हां, इथे इलाज जर होत नसेल तर आम्ही सांगतो मग समोरचा इलाज काय आहे काय नाही, किंवा होईल किंवा न होईल. आज आमच्याकडे जंगमार आले, जंगमारच की जानकीवार आले. काय व्हायला जानकीवार साहेब, आता सांगा. काय नाही, आपली हिरडी दुखते. किती वर्षापासून दुखते ती हिरडी? म्हणजे 1-2 वर्ष झाले. 2 वर्षापासून. मग कुठं दवाखान्यात वगैरे गेलेच असेल ना तुम्ही? काहीच नाही. कोणत्या इंग्रजी कुठेतरी कुठंच छोट्या मिठ्या काही गोळ्या वगैरे येतच होय. पहिली वेळेसच होय का? बरं, पहिली वेळेस येण्यामध्ये म्हणजे तुम्ही काय युट्यूबवर पाहिले की फेसबुकवर पाहिले की पाहिले ना, आपल्यातली घेतली माणसं जे आले होते बिमारीला समजा, हां, त्याचं चांगलं झालं का? मग कमी झालं मग त्याने म्हणले आपल्याला. बरं, त्यांनी त्याला जे रोग होता त्याच्या पुरता कमी झाला, त्याच्यामुळे तुम्ही आले आहे की नाही? बरोबर, काय करणार. आणि जर ज्या रोगी जे आहेत समजा, इतर कोणती बी, त्याला मला एकच सांगायचं आहे, फेसबुकच्या माध्यमातून किंवा यूट्यूबच्या जनसेवा आयुर्वेदा तुम्ही टाकलं की तिथं सर्वच आपल्या बिमारीचे रोगी, आजारी जे कोणी असेल सर्वजण येत असतात आणि तिथं पाहून तुम्ही आपण प्रचार प्रसार तुम्ही लिंक पाठवू शकता, काही करू शकता इतर. धन्यवाद.